RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे। करमाळा तालुक्यातील कुर्टी गोरवाडी गावात मातंग समाजातील तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न। संतोष मोहन उकरडे यांच्या घराला पेट लावून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच लोकनेते भगवानराव वैराट यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख, राज्य संघटक संतोष रंधवे, संजय भडे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर यांनी तत्काळ गावाला भेट दिली। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण पाठबळ दिल्याची माहिती मिळते। उकरडे बांधवांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी एकमुखाने म्हणाले, आरोपीला तत्काळ अटक करा, अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या गंभीर प्रकरणामुळे कुर्टी परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहे। करमाळा तालुक्यामधील कुर्टी हे गाव, या गावामध्ये गोरेवाडी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उकरडे हे कुटुंबीय गेली 20 ते 30 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहे। ज्या ठिकाणी हे कुटुंब वास्तव्यास आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेची शाखा असून त्या ठिकाणी त्या फलकावरती रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा महापुरुषांच्या त्या ठिकाणी प्रतिमा होत्या। काही मनोवादी आणि उच्चवर्णीय लोकांनी कटकारस्थान रचून त्या फलकाची विटंबना केली आणि विटंबना केलेल्या ठिकाणी जाब विचारण्यास उकरडे हे गेले असता त्यांनाही आरेरावीची भाषा करून जातीवाचक पद्धतीने शिवीगाळ देण्यात आली। अशा परिस्थितीमध्ये या करमाळा पोलीस स्टेशनमध्ये ते काल गुन्हा नोंदवण्यासाठी आले होते, परंतु या ठिकाणी ही उडवाउडवीची उत्तरे देऊन गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि ते तसेच घरी गेले। घरी गेल्यानंतर रात्री 12 ते 1 किंवा पहाटे 3:30च्या दरम्यान त्यांच्या कुटुंबावर आजूबाजूच्या परिसरातील लाईटी विझवून घर पेटवण्याचा असा घृणास्पद प्रकार घडला। त्याचप्रमाणे उकरडे हे घराबाहेर झोपले असताना त्या ठिकाणी आग लावून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं कृत्य घडणं हे निंदनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बिहार झालाय काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पडतो आणि आज आम्ही संघटनात्मक पद्धतीने लोकनेते भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाने मोहम्मद शेख जे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी संजयजी बंडे आणि राज्य संघटक संतोषजी रंधवे शिष्टमंडळाद्वारे येऊन या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे। जर आम्हाला योग्य पद्धतीने न्याय भेटला नाही आणि हे सदरचे आरोपी जर अटक करण्यात आले नाही आणि आजपासून या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही या पोलीस प्रशासनाची राहील। यांच्या जर जीवाला किंवा जीवितास धोका झाला तर झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी असं या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय झोपडपट्टी सुरक्षा दलाचा विजय असो। लोकनेते भगवानराव वैराट साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो।